मित्रांनो वेलकम. तुमच्यासमोर जे पिक्चर दिसते, जो फोटो आहे, तो आहे आपल्या बायोलॉजीमधल्या एका खूप मोठ्या ग्रेट सायंटिस्टचा आणि ज्याचं नाव आहे ग्रेगॉर जॉन मेंडल, ज्याला आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून पण ओळखतो. कारण की यांनी जेनेटिक्सचं फाउंडेशन तयार केलं, जेनेटिक्सचा यांनी पाया रचला आणि अशावेळी जेनेटिक्सवर यांनी एक्सपेरिमेंट केले. अशावेळी जेनेटिक्सची यांना माहिती आपल्याला शोधून काढली. इनहेरिटन्सबद्दल आपल्याला अशा अशा गोष्टी सांगितल्या की जेव्हा कोणाला DNA बद्दल कल्पना नव्हती, क्रोमोझोम शोधल्या गेलेले नव्हते, सेलचं बरोबर स्ट्रक्चर कोणाला माहिती नव्हतं, काही जे मॉडर्न जे हे आहेत मायक्रोस्कोप वगैरे आहेत, ते मायक्रोस्कोप पण शोधल्या गेलेले नव्हते. अशा वेळी यांनी पी प्लॅन्टवर, वाटाण्याच्या झाडावरती कंटिन्युअसली 7 वर्षापर्यंत एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्या भरवशावरती मग आपल्याला यांनी जेनेटिकचे काही रूल समजून सांगितले, ज्याला आपण आज मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणून ओळखतो. तर अशा या मेंडेल्सबद्दल आपल्याला छोटीशी आज माहिती घ्यायची आहे, समजून घ्यायचं आहे की हा मेंडेल सक्सेस का बरं झाला, मेंडेलचं सक्सेस होण्याचं रिझन्स काय काय आहेत. तर बघा, तुमच्यासमोर या मेंडेलची सगळी ही माहिती येतच आहे की तुम्हाला दिसतो की हा एक ऑस्ट्रियन सायंटिस्ट होता. हंगेरीमध्ये, ॲक्च्युअलमध्ये झेकोस्लावियामध्ये याचा जन्म झाला होता आणि झेकोस्लावियावर तेव्हा हंगेरीचं राज्य होतं. तर हा झेकोस्लावियामध्ये अतिशय गरीब सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये शेतमजुराच्या घरी जन्मलेला हा एक सायंटिस्ट होता. साधारणच होता अभ्यासामध्ये सुरुवातीला आणि मग पुढे हा शिकला. याला एका चर्चमध्ये जे पादरी असतात ना, किंवा आपण त्याला पुजारी वगैरे म्हणतो, तर आपल्या आपल्या हिंदू धर्मात आपण पुजारी म्हणतो आणि चर्चमध्ये असतात ते पण पादरी. तर त्या अशा फादर किंवा पादरी ज्याला म्हणतात, तर ते पादरी म्हणून, तो फादर म्हणून एका चर्चमध्ये तो जॉईन झाला. तिथं विद्यार्थ्यांना शिकवत पण होता आणि मग त्याच्या मनात सतत कल्पना यायच्या की की माणसाला माणसासारखेच दिसणारे हे असे जीव का बरं तयार होत असतील, जे कुत्रे आहेत त्यांना कुत्र्यासारखेच दिसणारे पिल्लं का बरं होत असतील, ज्या गायी आहेत त्या गायींना गायीसारखेच बछडे का बरं होत असतील, किंवा मग आईवडिलाचे काही गुणधर्म ज्या मुलंबाळांमध्ये कसे काय येतात, असे खूप त्याला असे प्रश्न पडायचे. आणि मग या प्रश्नांची उत्तरं शोधायसाठीच मग त्यांनी काय केलं, वाटाण्याचं झाड निवडलं. पी प्लॅन्टवर एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. तर पी प्लॅन्ट का बरं यांनी निवडलं असेल, कारण की पी प्लॅन्टचं जे आहे ते लाईफ स्पॅन जे आहे ते कमी आहे. कमी दिवसामध्ये पी प्लॅन्टच्या आपल्याला खूप साऱ्या पिढ्या बघता येतात. माणसावर एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं असतं, काय झालं असतं, माणसाचं आयुष्यमान खूप मोठं आहे, 70-80 वर्षापर्यंत. त्यामुळे एवढं पिढ्या आपल्याला त्याच्यामध्ये बघता येत नव्हत्या. म्हणून ज्याचा लाईफस्पॅन छोटा आहे, ज्याचं आयुष्यमान कमी आहे, असा असा ऑर्गॅनिझम, असा जीव निवडणं आवश्यक होतं. आणि मग कोणता ऑर्गॅनिझम यांनी निवडला, कोणता जीव यांनी निवडला, पी प्लॅन्ट, वाटाण्याचं झाड. कारण की त्याला कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त वाटाण्याच्या पिढ्या ज्या आहेत, जनरेशन जे आहेत, त्याचा अभ्यास त्याला करता येऊ शकत होता. म्हणून त्यांनी पी प्लॅन्ट निवडलं. लक्षात आलं तुमच्या? तर या पी प्लॅन्टवर त्यांनी लगातार कंटिन्युअसली 7 वर्षापर्यंत एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्या भरवशावर मग त्यांनी काही पॉच्युलेट्स तयार केले आणि मग तो सगळा असा निबंध जो आहे, त्याचा जे थेसिस आहे ते त्यांनी लिहिलं. आणि मग त्याच्या तो जो ज्या देशाचा होता, तिथे एक मोठी अशी सायंटिस्ट लोकांची एक संघटना होती. तर तिथे त्यांनी जाऊन त्याचं जे काम आहे जेनेटिक्सवरती, वाटाण्याच्या झाडावरती केलेलं, त्याला जे काही जेनेटिक्समधलं, इनहेरिटन्समधलं समजलं, ते सगळं त्यांनी त्या सायंटिस्ट लोकांसमोर ठेवलं. तर त्या सायंटिस्ट लोकांना तेव्हा त्याचं जे वर्क आहे, जे काम आहे, ते काही समजलं नाही. जेनेटिक्सबद्दल वगैरे त्यांच्या काही एवढ्या फारशा कल्पना त्यांच्या क्लिअर नव्हत्या किंवा त्यांना काही रस नव्हता त्या जेनेटिक्समध्ये. आणि विशेष म्हणजे मेंडेलनी काय केलं की जेनेटिक्समध्ये जेनेटिक्समध्ये म्हणा, बायोलॉजीमध्ये म्हणा, रेशो, मॅथमॅटिक्स हे पण त्यांनी आणलं. तर बायोलॉजीमध्ये मॅथमॅटिक्स आणणे, बायोलॉजीमध्ये रेशो आणणे, स्टॅटिस्टिक्स आणणे, ह्या काही कल्पना ज्या ह्या ज्या गोष्टी आहे, ते तेव्हाचे जे सायंटिस्ट होते, तर त्यांना काही ते रुचलं नाही, समजलं नाही. आणि मग त्यांनी काही मेंडेलच्या कामाकडे लक्ष दिलं नाही आणि मेंडेलचे कोणी एक्सपेरिमेंट पण वाचले नाही. आणि मग बिचारा तो असाच फ्रस्ट्रेटेड होत, मग त्यांनी तो जे त्याचं काम आहे शिकवण्याचं, तो लहान मुलांना ते तर शिकवत होता. तर ते शिकवण्याचं काम तो करत राहिला आणि काही दिवसानंतर मग तो मेला. मग त्याचं जे काम आहे असंच पडून राहिलं. 30-40 वर्षानंतर मग जगाचं त्या कामाकडे लक्ष गेलं. तशी याची एक छोटीशी स्टोरी आहे. आणि मग जेव्हा काही सायंटिस्ट लोकांचं त्याच्या जेनेटिक्सच्या अभ्यासाबद्दल समजलं, तेव्हा मग त्याचं काम लोकांच्या समोर आलं आणि मग आज आपण त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून ओळखतो. असा हा खूप मोठा ग्रेट सायंटिस्ट ग्रेगॉर जॉन मेंडल. तर बघा, आपल्या बुकमध्ये याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे की रिझन्स फॉर मेंडल सक्सेस. मेंडेलला सक्सेस भेटण्याचं कारण काय आहे.
का बरं मेंडेल सक्सेस झाला? तर आपल्याला बघा फर्स्ट पॉईंट सांगितलेला आहे मेंडेल सक्सेस होण्याचा, आणि तो फर्स्ट पॉईंट आहे, काय आहे? हिज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन अँड इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पल. मेंडेल जो एक्सपेरिमेंट करायचा तो खूप केअरफुली करायचा, असं गबाड्यासारखं एक्सपेरिमेंट नव्हता करत, खूप केअरफुली एक्सपेरिमेंट करायचा, आणि त्याची जी सॅम्पलिंग होती ती खूप लार्ज होती. लार्ज सॅम्पलिंग म्हणजे काय? मी तुम्हाला जसं सांगितलं की त्यांनी 7 वर्षापर्यंत वाटाण्याच्या झाडावर एक्सपेरिमेंट केले, वाटाण्याच्या वेगळ्या वेगळ्या जनरेशन्स त्यांनी ऑब्झर्व केल्या, आणि त्या दरम्यान त्यांनी 28,000 पी प्लॅन्टवर एक्सपेरिमेंट केले. म्हणजे सॅम्पल जास्त झाले. त्याचं हे स्टडी मटेरियल होतं किंवा एक्सपेरिमेंटल मटेरियल होतं. कोणतं? पी प्लॅन्ट. तर पी प्लॅन्टची साईज त्यांनी म्हणजे त्याची जी सॅम्पलिंग होते ते खूप घेतले. 28,000 झाडावर त्यांनी एक्सपेरिमेंट केले. त्यामुळे काय झालं की त्याची ॲक्युरेसी वाढली. कमी सॅम्पल घेतले असते तर ॲक्युरेसी कमी झाली असते, म्हणून जास्त त्यांनी सॅम्पल घेतले, जेणेकरून की त्याची ॲक्युरेसी खूप जास्त झाली. लक्षात आलं ना तुमच्या? नंतर सेकंड पॉईंट आपल्याला मेंडेल सक्सेस होण्याचा आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे सेकंड पॉईंट? ही केअरफुली रेकॉर्डेड दी नंबर ऑफ प्लॅन्ट्स ऑफ ईच टाईप अँड एक्सप्रेस इज रिझल्ट ॲज अ रेशो. प्रत्येक जे त्यांनी प्लॅन्ट घेतलं वेगळ्या वेगळ्या टाईपचं, त्यांनी त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं, आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी रेशोमधून लिहून ठेवल्या. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मेंडेल असा एकमेव बायोलॉजिस्ट होता सुरुवातीचा की ज्यांनी आपल्या बायोलॉजीमध्ये रेशो असतील, स्टॅटिस्टिक्स असेल, मॅथमॅटिक्स, ह्या ज्या गोष्टी आहेत मॅथमॅटिक्समधल्या काही कन्सेप्ट ह्या आधी बायोलॉजीमध्ये आणल्या. तर मेंडेलनी काय केलं, जे काही त्याला ज्या काही गोष्टी दिसल्या त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी सगळ्या स्टॅटिस्टिक्समधून, रेशोमधून त्या सगळ्या नोट डाऊन करून ठेवल्या, व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं प्रत्येक गोष्टीचं. म्हणून तर आपण त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो, म्हणून तो सक्सेस झाला. लक्षात आलं ना तुमच्या? सॅम्पल खूप जास्त होते, काटेकोरपणे एक्सपेरिमेंट करायचा, खूप जिद्दीनं करायचा. 7 वर्षापर्यंत एक्सपेरिमेंट करणं काही साधी सोपं गोष्ट नव्हती बाळांनो. म्हणून तर आपण त्याला खूप महान सायंटिस्ट समजतो, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून त्याला ओळखतो. पुढचं आपल्याला याच्याबद्दलची माहिती सांगितली आहे. मेंडेल सक्सेस होण्याचं अजून एक कारण काय होतं की पी प्लॅन्ट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रिकग्नाइज. पी प्लॅन्टमध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत ते इझिली रिकग्नाइज्ड होतात, ताबडतोब आपल्याला समजतात. जसं की मेंडेलनी पी प्लॅन्टच का बरं निवडलं? एक तर त्याचा लाईफस्पॅन छोटा आहे, कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला त्याच्या जनरेशन मेंडेलला बघता आल्या, म्हणून पी प्लॅन्ट निवडलं. दुसरं की पी प्लॅन्टमध्ये बघा, मेंडेलनी पी प्लॅन्टच निवडलं का बरं? कारण की लाईफस्पॅन कमी आहे. त्यांनी बाकीचे प्लॅन्ट निवडले का? जसं की वडाचं झाड असेल, बाकी आणखीन कोणते प्लॅन्ट असतील असं निवडलं का? किंवा कुत्रा, मांजर, माणूस याच्यावर एक्सपेरिमेंट केले का? नाही, पी प्लॅन्टच घेतलं. कारण लाईफस्पॅन छोटा आहे, जास्तीत जास्त पिढ्या त्याला बघता आल्या, जास्तीत जास्त जनरेशन्स त्याला अभ्यास करता आला. आणि पी प्लॅन्टमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जास्त आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय? बघा, या पुढच्या समोरच्या डायग्राममधून तुम्हाला दिसतात. हे आपल्या बुकमधलीच ही डायग्राम आहे. हे एक पिक्चर आहे, डायग्राम म्हटल्यापेक्षा हे पिक्चर आहे. सगळी माहिती सांगितलेली आहे आपल्याला. या वाटाण्याच्या जे त्यांनी 7 कॅरेक्टर्स निवडले होते ते 7 कॅरेक्टरची याच्यामध्ये माहिती आहे. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बघून घ्या. तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय? अपोजिट कॅरेक्टर. जसं की छोटं पी प्लॅन्ट, मोठं पी प्लॅन्ट. वाटाण्याचं जो वाटाणा आहे तो गोल आहे किंवा मग खडबडीत आहे, तर हे एक कॅरेक्टर. फ्लावर एक तर व्हाईट आहे, एक तर मग पर्पल आहे किंवा जांभळा आहे, हे एक कॅरेक्टर. लक्षात आलं ना? तसे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते, तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यांनी निवडले, त्यामुळे तो एक सक्सेस झाला. पुढचा आपल्याला आणखीन एक पॉईंट सांगितलेला आहे यांनी इथे, तो म्हणजे दी 7 डिफरंट कॅरेक्टर इन पी प्लॅन्ट वेअर कंट्रोल बाय अ सिंगल फॅक्टर ऑफ ईच. आणखीन एक महत्त्वाचं लक्षात घ्या की आज आपण जीन्स काय आहेत हे आपल्याला माहिती आहे, DNA वगैरे जीन्सबद्दल आपल्याला सगळं काही माहिती आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की आपल्या आईवडिलाचे जे कॅरेक्टर्स आहेत आपल्यामध्ये आलेले, आईवडिलाचे जे गुणधर्म आपल्यामध्ये आलेले आहेत ते सगळे जीन्समुळे आलेले आहेत. आपण म्हणतो ना, आईवडिलाचे आपल्यामध्ये जीन्स आलेला आहे. आता आपले वडील हायटेड आहेत म्हणून आपण पण हायटेड झालो. मग आपण काय म्हणतो? आपल्या वडिलाचे आपल्यामध्ये जीन्स आले बो, म्हणून आपण हायटेड आहे. ह्या गोष्टी आपल्याला, पण मेंडेलला जीन्स वगैरे माहीत नव्हतं, त्यांनी त्याला फॅक्टर असं नाव दिलेलं होतं. आणि मेंडेलने ही जे 7 कॅरेक्टर निवडले होते, 7 गुणधर्म जे वाटाण्याच्या झाडाचे निवडले होते, तर त्या 7ही कॅरेक्टर जे आहेत, तर त्या 7 कॅरेक्टरसाठी जे 7 जीन्स लागणार होते ना, एका कॅरेक्टरसाठी एक जीन्स, तर 7 कॅरेक्टरसाठी जे 7 जीन्स लागणार होते ते 7ही जीन्स 7 वेगळ्या वेगळ्या क्रोमोझोमवर प्रेझेंट होते. आता एक लक्षात घ्या की 7 त्यांनी क्रोमोझोम घेतले, आणि एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की वाटाण्याच्या झाडामध्ये 14 क्रोमोझोम असतात. टोटल नंबर किती आहे? 14. आणि पेअर किती झाल्या मग त्याच्या? 7. जसं आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम आहेत, त्याच्या जोड्या होतात 23, तसं वाटाण्याच्या झाडामध्ये
14 टोटल क्रोमोझोम आहे आणि 7 त्याच्या जोड्या आहेत. तर जसं आता बघा मी तुम्हाला सांगतो, इथे एक छोटंसं डायग्राम काढतो. ही क्रोमोझोमची जोडी, ही क्रोमोझोमची जोडी, ही क्रोमोझोमची जोडी, ही क्रोमोझोमची जोडी. तर अशा क्रोमोझोमच्या 7 टोटल नंबर ऑफ 7 क्रोमोझोमच्या जोड्या आहेत. आता या प्रत्येक क्रोमोझोमवर हा वेगळा क्रोमोझोम झाला ना, जसं आपण याला नाव देऊ आता क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम नंबर 2, क्रोमोझोम नंबर 3, क्रोमोझोम नंबर 4, अशा करून 7 क्रोमोझोम आहेत आपण कन्सिडर करू. आणि या 7ही क्रोमोझोमवर मेंडेलनी जी कॅरेक्टर निवडलेल्या 7 वेगळे वेगळे कॅरेक्टर 7ही क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत, वेगळ्या वेगळ्या क्रोमोझोमवर. जसं फॉर एक्झाम्पल हाईट, वाटाण्याच्या झाडाची हाईट, हा एक गुणधर्म जो आहे, हे जे कॅरेक्टर आहे ते कन्सिडर करा. फक्त एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो की हाईटचं जे कॅरेक्टर आहे ते क्रोमोझोम नंबर 1 वर प्रेझेंट आहे असं आपण म्हणू, है ना. त्यानंतर वाटाण्याचा जो फ्लावरचा कलर आहे, तो फ्लावरचा कलर क्रोमोझोम नंबर 2 वर प्रेझेंट आहे, है ना. तर असं करत करत हे असे 7 कॅरेक्टर वेगळ्या वेगळ्या 7 क्रोमोझोमवर वाटाण्याच्या प्रेझेंट होते. मेंडेलला माहीत नव्हतं हे की वाटाण्यामध्ये 7च क्रोमोझोम आहे की 14 क्रोमोझोम आहे, 7 जोड्या आहेत. कारण तेव्हा क्रोमोझोम, जीन्स, DNA वगैरे हे काही माहिती नव्हतं कोणाला. मेंडेलला पण माहिती नव्हतं. बाय चान्स त्यांनी रँडमली हे गुणधर्म निवडले होते. लक्षात आलं ना. तर हे पण एक त्याचं सक्सेस होण्याचं एक कारण होतं. पुढे आपल्याला आणखीन एक लास्ट पॉईंट याने सांगितलेला आहे मेंडेल सक्सेस होण्याचं, तो म्हणजे की ही इंट्रोड्यूस दी कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस. की मेंडेलनी काय केलं, जेनेटिक्समध्ये आपल्या बायोलॉजीमध्ये एक नवीन कन्सेप्ट आणला, ज्याला आपण डॉमिनन्स म्हणतो, रेसेसिव्हनेस म्हणतो. मराठीमध्ये आपण याला प्रभावी गुणधर्म, अप्रभावी गुणधर्म असं म्हणतो. म्हणजे आई वडिलाचे जे कॅरेक्टर आपल्यामध्ये दिसतात ते डॉमिनंट कॅरेक्टर, आई वडिलाचे जे कॅरेक्टर आपल्यामध्ये दिसत नाही ते रेसेसिव्ह कॅरेक्टर. लक्षात आलं ना. तर असे हे जेनेटिक्समधल्या काही गोष्टी मेंडेलने आपल्याला समजून सांगितल्या. तसा हा खूप ग्रेट महान सायंटिस्ट, ज्याच्या जो मेल्यानंतरच जगाला त्याची महती समजली. तर ही होती बाळांनो मेंडेलबद्दलची, मेंडेलने केलेल्या कामाबद्दलची एक छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्या बुकमधली. अजूनही तुम्हाला रेग्युलर जर शिकायचं असेल, सगळं जेनेटिक्स, सगळं आपला सिलेबस शिकायचा असेल 11चा 12चा, तर आपल्या ॲपवरती आपल्या ह्या सगळ्या बॅचेस चालतात. आणि आपला ॲप जे आहे नांदोकर अकॅडमी म्हणून आपला ॲप आहे, जे की प्ले स्टोअरवर तुम्ही डाउनलोड करू शकता. आता या बॅचेस कशा जॉईन करायच्या आहे, जी काय प्रोसेस आहे, किती फीज वगैरे आहे, ही सगळी माहिती जी आहे तुम्ही मला फोन करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरून तुम्ही ही माहिती मला सांगू शकता. तशा तऱ्हेनं आता ही आपण इथंच थांबू. थँक्यू.